मुरगुडमध्ये जनावरांच्या अड्ड्यातील अनधिकृत वस्तीवर कारवाई. 25 वर्षापासूनची वस्ती हटवली. मुरगुड येथील जनावरांच्या बाजार परिसरात गेल्या तब्बल 25 वर्षांपासून उभारलेली अनधिकृत वस्ती अखेर नगरपालिकेने हटवली आहे. शुक्रवारी सुरू असलेल्या या कारवाईमध्ये सुमारे 25हून अधिक किरकोळ स्वरूपातील घरांवर जेसीबी सहाय्याने तोडकाम करण्यात आले. शहराच्या मध्यवर्ती भागात भरत असलेल्या जनावरांच्या बाजार परिसरात विजापूर येथून आलेल्या मजुरांनी वर्षानुवर्ष तात्पुरती वस्ती थाटली होती. कालांतराने या झोपड्यांचे रूपांतर पक्क्या घरांकडे होऊ लागल्याची माहिती समोर आल्यानंतर नागरिकांनी याबाबत तीव्र आक्षेप नोंदवला होता. नवीन सुझुकी ई-एक्सेस इलेक्ट्रिक स्कूटर सायलेंट, स्मूथ आणि स्टायलिश, आरामदायक सीट, डिजिटल फीचर्स आणि रोजच्या वापरासाठी परफेक्ट कम्फर्ट, एक चार्ज आणि शहरभर निश्चिंत राईड, कमी खर्च, शून्य प्रदूषण. आजच मोहिते सुझुकी कावळा नाका, मोहिते सुझुकी उद्यमनगर आणि मोहिते सुझुकी साने गुरुजी शोरूमला भेट द्या. गेल्या 2 वर्षांपासून ही वस्ती हटवावी अशी मागणी सातत्याने होत होती. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या वस्तीत राहणाऱ्यामुळे परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहाचा वापर इतरांना करता येत नव्हता. तसेच वारंवार भांडणे आणि तणावाच्या घटना घडत असल्याने नागरिकांच्या मध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. याशिवाय या ठिकाणी नगरपालिकेचा पाणी फिल्टर प्रकल्प असून भविष्यातील विकास कामांच्या मध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पालिकेने संबंधितांना पूर्वीच नोटिसा बजावल्या होत्या. पालिकेच्या सूचनेनुसार अखेर अनधिकृत बांधकामे हटवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. कारवाई दरम्यान काही मजूर कुटुंबे लहान मुलांसह त्या ठिकाणी उपस्थित होती. संबंधित मजुरांनी आपण गेली 25 वर्ष येथे वास्तव्यास असून केवळ 6 महिने हंगामी स्वरूपात राहतो असा दावा केला. तसेच पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी देखील त्यांनी केली. दरम्यान ही वस्ती हटवल्यानंतर अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर आल्याचे विदारक चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे या मजुरांना पुनर्वसनासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी अशी देखील मागणी नागरिकांमधून पुढे येत आहे. एके न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार.